नमस्कार. पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. सोलापूरच्या औज मंद्रुप येथील प्रस्तावित सीबीजी प्रकल्पासाठी अर्जदाराचा गंभीर आरोप. वारंवार पाठपुरावा करूनही नियोजित मोजणी न झाल्याचा दावा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप इथं प्रस्तावित कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीबीजी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन मोजणी प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार तातडीच्या मोजणीसाठी प्रथम तारीख देण्यात आली. त्यानंतर पुणे येथील प्रादेशिक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 7 जुलै 2026 रोजी पुन्हा अधिकृत तारीख निश्चित करण्यात आली. मात्र या दिवशीही नियोजित मोजणी झाली नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. हा केवळ एका अर्जदाराचा प्रश्न नसून उद्योग, गुंतवणूक, रोजगार आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेशी संबंधित मुद्दा असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या बातमीतून. नमस्कार, मी गिरीश गोखले, सोलापूर प्रतिनिधी, पोलीस माझा न्यूज. आम्ही स्वतः इथं एक सीबीजीचा प्लांट घालत आहे आणि त्याकरता आम्ही मोजणीसाठी अर्ज केला होता. आम्ही पूर्ण पैसे भरले होते. अति तातडीचा अर्ज करून सुद्धा आम्हाला 17/12/2026 ही तारीख दिलेली होती. आम्ही पुण्याला चक्रा घेतल्या, तिथं जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आम्हाला 7 जुलै 2026 ही तारीख देण्यात आली. पण त्या तारखेला ना त्यांच्याकडून कोणी प्रतिनिधी आला किंवा त्यांच्याकडून काही निरोप आला. औज मंद्रुप इथं प्रस्तावित सीबीजी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदारानं तातडीचं शुल्क भरलं. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला 1 तारीख देण्यात आली, मात्र त्या दिवशी मोजणी झाली नाही. त्यानंतर पुणे येथील प्रादेशिक भूमी अभिलेख कार्यालयात अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर 7 जुलै 2026 रोजी मोजणीची अधिकृत तारीख निश्चित करण्यात आली. मात्र अर्जदाराचा दावा आहे की 7 जुलै रोजीही मोजणी पथक घटनास्थळी पोहोचलंच नाही. याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत कारणही देण्यात आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यामुळं प्रस्तावित सीबीजी प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला विलंब झाल्याचा दावा करण्यात येतोय. स्थानिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि हरित ऊर्जा प्रकल्पावरही याचा परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जातीये. या प्रकरणामुळं काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. तातडीचं शुल्क भरूनही सेवा वेळेत का मिळाली नाही? नियोजित दिवशी मोजणी का झाली नाही? संबंधित अर्जदाराला याबाबत अधिकृत माहिती का देण्यात आली नाही? अशा विलंबाची जबाबदारी कोणाची? या प्रकरणात संबंधित महसूल आणि भूमी अभिलेख विभागाची अधिकृत बाजू जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचं स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर तेही आम्ही प्रामाणिकपणे प्रसिद्ध करू. कॅमेरामनसह गिरीश गोखले, पोलीस माझा न्यूज, सोलापूर.